वसंतदादा पाटलांचं सरकार आम्हीच पाडलं अशी जाहीर कबुली पहिल्यांदा शरद पवार यांनी दिली। ते पुण्यामध्ये बोलत होते आणि ज्या वसंतदादांचं सरकार मी पाडलं त्यानंतर त्यांनीच भूतकाळ विसरून गांधी आणि नेहरूंचे विचार पुढे नेण्यासाठी मला मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिला असंही शरद पवार यांनी म्हटले। आणि त्यावेळेचं राजकारण कसं होतं आणि आताचं राजकारण कसं बदलत गेलेलं आहे याचा संदर्भ देताना शरद पवार यांनी हे विधान केले। तरुणांचा त्यावेळेला काँग्रेस आईवर राग असायचा। आम्ही सगळे यशवंतराव चव्हाणांच्या विचारात आणि त्यामुळे आमच्यात एक अंतर होतं। दादा हे आम्हा लोकांचे नेते, पण त्याने शेवटी हे दोघंही एकत्र यावेत याचे प्रयत्न सुरू केले आणि त्याला आम्हा लोकांचा विरोध होता। त्या विरोधामध्ये जे प्रमुख होते त्याच्यात मी होतो। परिणाम काय झाला, एक दिवशी आम्ही ठरवलं दादांचं सरकार घालवायचं आणि दादांचं सरकार आम्ही लोकांनी घालवलं आणि मी मुख्यमंत्री झालो। माझ्या हातात सत्ता आली की त्याच्यानंतर 10 वर्षाच्या नंतर आम्ही सगळे पुन्हा एकत्र आलो आणि राज्याचा मुख्यमंत्री कोण करायचं याची बैठक होती। आणि त्या बैठकीमध्ये अनेक लोक होते, रामराव अधिक होते, शिवराव निलंगेकर होते, आणखी अनेक पुस्तक होते। वसंतदादांनी ही बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये अनेक नावांची चर्चा झाली। दादांनी सांगितलं की आता बाकी कुणाच्या नावाची चर्चा नाही, आज पुन्हा एकदा पक्ष सावरायचा आहे आणि पक्ष सावरायचा असेल तर पक्षाचं नेतृत्व शरदकडे द्यायचं हा निकाल त्यांनी त्या ठिकाणी। ज्या व्यक्तीचं सरकार मी पाडलं ती व्यक्ती पुन्हा गांधी नेहरूचा विचार मजबूत करायचा असेल तर त्यांनी काय केलं ती गोष्ट विसरून मोठ्या अंतःकरणाने पुन्हा एकत्र करण्याची भूमिका मांडणारं असं हे नेतृत्व त्या काळात काँग्रेसने नेमलं होतं।